नागपूर शहरात पुन्हा एकदा कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी धक्कादायक घटना समोर आली आहे। मेडिकल चौक परिसरात एका फूड डिलिव्हरी बॉयला चाकूचा धाक दाखवत 3 अज्ञात भामट्यांनी लुटल्याची घटना समोर आली आहे। या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ आता सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे। मिळालेल्या माहितीनुसार पीडित डिलिव्हरी बॉय हा आपला ऑर्डर पूर्ण करून रात्री उशिरा घरी परतत होता। त्याच वेळी राजा बक्षा हनुमान मंदिराजवळ दुचाकीवरून आलेल्या 3 युवकांनी त्याचा पाठलाग केला। काही अंतरावर त्याला अडवत आरोपींनी चाकूचा धाक दाखवला आणि त्याच्याकडील मोबाईल फोन तसेच सुमारे 3000 रुपये रोख रक्कम बळजबरीने हिसकावून घेतली। लुटमार केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झालेत। ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। फुटेजमध्ये संशयित युवकांच्या हालचाली स्पष्टपणे दिसून येत आहेत। घटनेनंतर पीडित तरुणाने इमामवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। पोलिसांनी लुटमारीचा गुन्हा नोंदवत तपासाला सुरुवात केली आहे। सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आरोपींचा शोध घेतला जात आहे। दरम्यान या घटनेमुळे रात्रीच्या वेळी काम करणारे डिलिव्हरी बॉयज, कॅब चालक आणि इतर कर्मचारी यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे। शहरातील प्रमुख चौकात अशा प्रकारच्या घटना घडत असताना रात्रीच्या वेळी पोलिसांनी गस्त नेमकी किती प्रभावी आहे असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे। सध्या पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू असून या प्रकरणात पुढील कोणती माहिती समोर येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।